नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे की मार्केट करण्यासाठी काय-काय लागते? ओके, म्हणजे काय-काय, कोणत्या-कोणत्या बेसिक गोष्टी मार्केट करण्यासाठी गरजेच्या आहेत, ज्या तुमच्याकडे असल्या पाहिजे. ओके. तर पहिली गोष्ट आहे म्हणजे डिसिप्लिन. तुम्ही डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. कारण मार्केट एवढं सोपं नाही आहे. तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये या. तुम्ही जर डिसिप्लिन असाल, डिसिप्लिन म्हणजे कसं, तर तुम्ही सकाळी 9:15ला स्टार्ट करताय मार्केट. 9:15 टू 3:30. ओके, जसा तुम्हाला वेळ असेल, म्हणजे तुम्ही जर 1 तास करताय, 2 तास करतात, देअर इज नो कंपल्शन की तुम्ही पूर्ण दिवस मार्केटमध्ये बसलं पाहिजे. ओके. कारण तुमचा जॉब असणार, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करून मॅनेज करत असणार. सो तुम्ही जेवढा काही वेळ देत असाल, ओके, पण त्या वेळात तुम्ही ते डेडिकेटली करणं गरजेचं आहे. सेकंड, तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे. पुन्हा इव्हनिंगला जाऊन किंवा रात्री जाऊन तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या मार्केटचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. चार्ट समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही इंट्राडे किंवा एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करत असाल तर. ओके. सो त्यासाठी तुम्ही मार्केट करण्यासाठी डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. सेकंड गोष्ट, जर तुम्ही मार्केट करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे एक लॅपटॉप लागतो किंवा एक डेस्कटॉप लागतो. ओके. आणि आजकाल ऑलमोस्ट सगळ्यांकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असतो. आणि जर नसेल तर तुम्ही सेकंड हँड पण घेऊ शकता. सो करायचं आहे म्हटल्यानंतर या ॲटलीस्ट बेसिक या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. सो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. सेकंड म्हणजे तुमच्या त्या डेस्कटॉपमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये Google Chrome लागतं किंवा कोणतं पण एखादं ब्राउझरची गरज आहे, ज्याच्यावरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही तुमचं ब्रोकरचं अकाउंट ओपन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रोकर अकाउंटची एक गरज लागते, ज्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ट्रेडिंग करू शकता. सो ब्रोकर अकाउंट म्हणजे जसं की झिरोदा किंवा मग एंजल वन किंवा मग ग्रो. तर ते ब्रोकर अकाउंट कसं ओपन केलं पाहिजे याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेच. पण ट्रेडिंग करण्यासाठी ब्रोकर अकाउंटची एक गरज लागते. त्यानंतर तुमच्याकडे इंटरनेट पाहिजे. मोबाईल डेटा किंवा वायफाय या दोन्हीमधले काही ऑप्शन चालू शकतो. म्हणजे मोबाईल डेटावरती पण काम होऊन जातं किंवा मग वायफाय जर असेल तर अतिउत्तम. पण या दोन्हींमधलं एकतरी गोष्ट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. मेन गोष्ट आहे ती म्हणजे नॉलेज. कारण विदाऊट नॉलेज जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर मार्केटमध्ये नका येऊ, कारण मार्केट सोपं नाही आहे. तुम्ही तुमचे पैसे घालवून बसाल. त्याच्यामुळे तुमच्याकडे मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू की मी विदिन मंथमध्ये लर्निंग करून मी मार्केट सुरुवात करेन आणि मी पैसे कमवेन. एवढं मार्केट सोपं नाही आहे. स्वतःला 3 महिने द्या. कंप्लीट शिकण्याकडे फोकस करा. ओके. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सुरुवात करा. पहिलं स्टॉकमध्ये इंट्राडे करा. मग एफ-एन-ओमध्ये स्विच करा. एकदम कोणतीच गोष्ट पटकन करू नका. लॉस करून बसाल आणि एकदा लॉस झाला ना की तो पचवणं फार अवघड असतं. सायकॉलॉजीवर तुमच्या इफेक्ट करतं. त्याच्यामुळे तुम्ही गडबड गोंधळ करू नका. स्लो जावा. काही गडबड नाही आहे. 1 वर्ष जरी लागलं, 2 वर्ष लागलं तरी पण चालेल. पण पहिले कॉन्फिडन्स बिल्ड करा. ओके. सो मी तुम्हाला सांगेल की कसं जायचं आहे ते. पण ॲटलीस्ट तुमच्याकडे नॉलेज असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे जिद्द. तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे. त्याच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. कारण मार्केट सोपं नाही आहे. मी पुन्हा सांगतोय, मार्केट सोपं नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे बेसिक मनी किंवा एक बेसिक फंड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्टॉकमध्ये जर इंट्राडे करणार असाल तर 10,000 पर्यंत इनफ आहे. आणि जर तुम्ही ऑप्शनमध्ये करणार असाल तर मग 20 किंवा 30,000 एवढी रक्कम गरजेची आहे. ॲटलीस्ट बेसिक लेवलला. त्याच्यापेक्षा जास्त पैसा इंट्रोड्यूस करू नका. आत्ता काहीही गरज नाही आहे. नाहीतर तुम्ही 1,00,000 घेऊन याल, मित्राकडनं 10,00,000 उधार कराल, उधारीवर घेऊन याल आणि नंतर मग सुरुवात कराल. तुम्ही ते 10,00,000 गमावून बसाल. त्याच्यामुळे तुम्ही गडबड करू नका की मी आत्ता पैसे आणतो आणि 1,00,000 चे 2,00,000 करतो. एवढं इझी नाही आहे. मे बी तुम्ही महिनाभरात 1,00,000 चे 2,00,000 कराल सुद्धा. म्हणजे तुमचं नशीब चांगलं असेल तर होऊन पण जाईल. पण तुम्ही जेव्हा पुढे जायचं असेल ना, तेव्हा विदिन 2 मंथमध्ये, विदिन 3 मंथमध्ये ते पूर्ण पैसे गमावून बसाल. ओके. सो आत्ता पण सांगतोय, उगाच अननेसेसरी पैसा इंट्रोड्यूस करू नका मार्केटमध्ये. जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट होत नाही, जोपर्यंत तुमच्याकडे नॉलेज येत नाही. ओके. त्याच्यानंतर हार्डवर्कशिवाय मार्केट पॉसिबल नाही आहे. कारण मार्केट म्हणजे काही शॉर्टकट नाही आहे. ओके. कारण जर एवढं जर शॉर्टकट असेल तर आज खूप जण रिच असते.
त्यामुळे मार्केट एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे विदाऊट हार्डवर्क मार्केट पॉसिबल नाही आहे. हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा, मेहनत करण्याची तयारी ठेवा. ओके. आणि हळूहळू ग्रो करा. गडबड गोंधळ नाही. आणि सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही एकदा लॉस केला ना, तर तो लॉसमधनं रिकवर होऊन सायकोलॉजिकल रिकवर होऊन पुन्हा ट्रेडिंग करणं फार अवघड आहे. कारण तुम्ही लॉस करता आणि तो लॉस रिकवर करण्याच्या नादात अजून लॉस करून बसता. ओके. सो हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा. सायकोलॉजी फार इम्पॉर्टंट आहे. आपण सायकोलॉजीवरती अजून व्हिडिओ बनवणार आहोत. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, फार इम्पॉर्टंट गोष्ट. ओके. मी तर म्हणेन तुम्ही मला आत्ता शपथ घ्या, माझ्यासमोर शपथ घ्या, की तुम्ही रीलमध्ये पाहिलं असाल किंवा यूट्यूबच्या चॅनलवर पाहिलं असाल वेगवेगळ्या ठिकाणी, की लोकांकडे असं नाही का फॅन्सी स्क्रीन्स असतात. 1 स्क्रीन, 2 स्क्रीन, त्याच्यानंतर मग एक रंगीबेरंगी CPU असतो त्यांच्याकडे. काहीही गरज नाही आहे. आत्ता शपथ घ्या, की मी जोपर्यंत मार्केटमध्ये इयर टू इयर प्रॉफिटेबल होत नाही, तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होणार नाही. शपथ घ्या. कारण या गोष्टी गरजेच्या नाही आहेत. ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा. ते पैसे तुम्ही मार्केटमध्ये टाका आणि शिका. लर्निंगवरती फोकस करा. ओके. त्या फॅन्सी स्क्रीनची गरज नाही आहे. एक सिंगल स्क्रीनमध्ये, सिंगल लॅपटॉपमध्ये तुमचं काम होतं. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही आत्ता मी जाऊन 6,000ची स्क्रीन घेतो, सेटअप करतो, काहीही गरज नाही आहे. या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडू नका. मी क्लिअर सांगते. मी करा, मी नाही म्हणत नाही. जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, प्रॉफिटेबल म्हणजे कसं, 1 महिन्यात तुम्ही प्रॉफिटेबल झाला म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल नाही. पूर्ण वर्षभरात तुम्ही जर ॲट द एंड जाऊन वर्षभराचं तुम्ही कॅल्क्युलेट कराल जेव्हा, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहात, त्याला प्रॉफिटेबल म्हणा. ओके. कारण विदिन 1-2 मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल राहाल, पण पूर्ण इयरचं जेव्हा कॅल्क्युलेट करायला जातो ना, तेव्हा आपण लॉसमध्ये असतो. ओके. सो जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, तेव्हा तुम्ही या गोष्टी नक्कीच करा. मी नाही म्हणणार नाही. पण आत्ता गरजेचं नाही आहे. ओके. अजून एक गोष्ट फार इम्पॉर्टंट. तुम्ही लोकांच्या रिचनेसला किंवा लोकांच्या श्रीमंतीला बोलून जर शेअर मार्केटमध्ये येत असाल तर नका करू. म्हणजे त्याने मार्केटमधनं BMW घेतली किंवा तुम्ही एखादं रील पाहिलं, त्याने BMW घेतली किंवा तो दुबईला गेला आणि का गेला तर त्याने मार्केट करून तिथं गेला आणि ते पाहून जर तुम्ही मार्केटमध्ये असाल तर मार्केटमध्ये नका येऊ. मी क्लिअर कट सांगत आहे, नका येऊ. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ऑप्शन ट्रेडिंग इंट्राडेमध्ये नका येऊ, कारण मार्केट सोपं नाही आहे. त्या गोष्टींना बोलून जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर तुम्ही लॉस कराल. ओके. मार्केटमध्ये जर यायचं असेल तर तुमचा मोटिव्ह हा असला पाहिजे, की मी लर्निंग करून, शिकून हळूहळू ग्रो करणार आहे. ओके. सो तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मार्केटला तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून पहा. बिझनेस म्हटला की लॉस प्रॉफिट हे आलंच, राईट. सो सेम मार्केटमध्ये आहे. लॉस आणि प्रॉफिट हा एक ह्या गेमचा पार्ट आहे. जेवढ्या लवकर तुम्ही ही गोष्ट समजून घ्याल, तेवढ्या लवकर तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह कराल. कारण लॉस करून सर्व्हाइव्ह करणं फार अवघड आहे. ओके. ज्या मोमेंटला तुमचा जर लॉस झाला आणि तुम्हाला काही फरक पडत नाही, तिथून तुमची ॲक्च्युअल ग्रो सुरुवात झाली किंवा तिथून तुम्ही ॲक्च्युअली पुढे विचार करायला सुरुवात करणार, की आता मी काय करू शकतो किंवा काय चुका नाही केल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या पॉईंटला येत नाही, तुम्ही तेव्हापर्यंत हाच विचार करणार, की आज मला लॉस झाला आहे, तर मी उद्या कसा हा लॉस रिकव्हर करेल आणि आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. ओके. सो येस. सो मार्केट करण्यासाठी या सगळ्या बेसिक गोष्टी लागतात. त्यांच्याकडे फोकस करा. आणि मी जसं पुन्हा पुन्हा सांगत आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये, की शिकण्याकडे फोकस करा. मार्केट समजून घेण्याकडे फोकस करा. जेवढं तुम्हाला त्याचा स्टडी करता येईल तेवढा स्टडी करा आणि मगच मार्केटमध्ये उतरा. ओके. सो येस. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ओके. जसं आपण म्हणतोय की आपल्याला एक कम्युनिटी बिल्ड करायची, एक ट्रेडिंगची कम्युनिटी, मराठी लोकांची कम्युनिटी बिल्ड करायची आहे. सो त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ओके. आणि जर बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.